नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 9 कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड्स या लेसनमध्ये आतापर्यंत आपण अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत. तरी थोडक्यात आपण रिव्हिजन बघतोय की जसं की पहिल्यांदा आपण पाहिलं होतं की कोव्हॅलंट बॉन्ड्स म्हणजे कार्बन कंपाऊंड्सचे कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं जातं त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. मग कार्बन कंपाऊंड्स हे कोव्हॅलंट बॉन्ड तयार करत असतात. मग आता कोव्हॅलंट बॉन्ड पाहिल्यानंतर आपण त्याच्याशी पॅरलल आयोनिक बॉन्ड देखील पाहिलं होतं. त्याचबरोबर आपण कार्बनच्या वेरियस प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या की ज्यामुळे कार्बन इतक्या मोठ्या संख्येने बॉन्ड्स तयार करू शकतो. मग त्याच्यामध्ये आपण कॅटिनेशन पॉवर वगैरे सगळं काही पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण हायड्रोकार्बन्समध्ये सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पाहिलं होतं आणि त्यानंतर आपण फंक्शनल ग्रुप पाहिलं होतं. त्याचबरोबर इथे जे काही युजर ब्रेन पॉवरमध्ये क्वेश्चन्स आहेत हे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिले होते आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळणार आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता. सो आज आपण पाहणार आहोत IUPAC नेमिंग, जे की या लेसनमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि तो जर तुम्हाला समजला तर तुमची पक्की तयारी होणार आहे या लेसनची. तर IUPAC नेम पाहण्याआधी आपण नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये कॉमन नाउन्स जे दिले जातात कंपाऊंडला तर त्याबद्दल पाहणार आहोत आणि मग आपण IUPAC नेमबद्दल चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहतोय नॉमेनक्लेचर सिस्टीम ऑफ कार्बन कंपाऊंड्स. ए आहे सिस्टीम ऑफ कॉमन नेम्स. कॉमन नेम म्हणजे काय की प्रत्येक ठिकाणी आता वेगवेगळ्या ठिकाणी तो कंपाऊंड वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. जसं की सपोज एखादं जर आपण फ्रूट वगैरे घेतलं तर त्याचं नाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. जसं की या ठिकाणी सपोज एखाद्या फ्रूटला आपण कुठल्या तरी एखाद्या फ्रूटचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता की आपण ॲपल घेतलं तर आपल्याकडे त्याला ॲपल म्हणतात. आता ॲपल काश्मीरमध्ये येतो तर ॲपलच्या अनेक वेगवेगळ्या जाती आहेत, तर त्या जातीप्रमाणे त्या ॲपलला ओळखलं जाईल. ॲपलपेक्षा आपण मँगो घेऊया, तो आपल्या जास्त जवळचा आहे. मग मँगोचे तर अनेक प्रकार आहेत, कितीतरी प्रकारचे मँगोज आहेत. त्याच्यामध्ये हापूस असेल आणि एक्सेट्रा जे काय असेल ते, तर प्रत्येक भागामध्ये त्यानुसार त्या मँगोला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. मग त्याचप्रमाणे अनेक कंपाऊंड्स आहेत, तर प्रत्येक कंपाऊंडचं नाव वेगवेगळं घेतलं जातं. तर मग या सगळ्या कंपाऊंडला एकच नाव जे की परमनंट आहे तर त्याला आपण IUPAC नेम म्हणतो आणि जे वेगवेगळ्या प्रदेशानुसार किंवा वेगवेगळ्या त्याच्या बॉन्ड्सनुसार जी नावं दिली जातात त्याला आपण कॉमन नेम्स म्हणतो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण कॉमन नेम्स पाहणार आहोत. वी हॅव सीन दॅट टुडे मिलियन्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स आर नोन. आतापर्यंत आपण काय पाहिले की असंख्य असे कार्बन कंपाऊंड्स आहेत, मिलियन्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स आहेत जे की कार्बनमुळे तयार झालेले आहेत, कार्बनच्या प्रॉपर्टीजमुळे तयार झालेले आहेत. इनिशियली when the number of known carbon compounds was small, scientists named them in a variety of ways. परंतु सुरुवातीला जेव्हा हे कार्बन कंपाऊंड्स खूप कमी संख्येमध्ये होते, आता हळूहळू अजून ते डिस्कवर होत आहेत, पण सुरुवातीला जेव्हा यांची संख्या खूप कमी होती मग सायंटिस्टने आपल्या सोयीनुसार त्यांना नावं दिलेली होती, कारण तेव्हा एवढं डिस्कवरी झाली नव्हती. सो नाव दीज नेम्स आर कॉल्ड कॉमन नेम्स. मग जे त्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जी कंपाऊंड्सला नावं दिली गेली होती त्याला आपण कॉमन नेम्स म्हणतो. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की फॉर एक्झाम्पल द सोर्सेस ऑफ द नेम्स ऑफ द फर्स्ट 4 अल्केन्स, म्हणजे जे पहिले 4 अल्केन्स आहेत ज्याला की आपण मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन असं म्हणतो, आर डिफरंट. प्रत्येकाची नावं कशी आहेत, वेगवेगळी आहेत. द नेम्स ऑफ द अल्केन्स देअर आफ्टर वर गिवन फ्रॉम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन देम. Two isomeric compounds having a straight chain or branched chain in their structural formula are possible for the molecular formula C4H10. C4H10 कोणाचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे, ब्युटेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे. आपण ब्युटेनचे स्ट्रक्चर वेगवेगळ्या प्रकारे कसे ड्रॉ करायचे पाहिले होते. पुन्हा एकदा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की ब्युटेनमध्ये काय आहेत, 4 कार्बन आहेत. ओके, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ब्युटेनमध्ये आहेत 4 कार्बन. सो ते 4 कार्बन त्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करणारे ते जे 10 आहेत तर ते आहेत हायड्रोजन. सो या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण हायड्रोजन जॉईन करणार आहोत. वरती खाली सगळीकडे आपण हायड्रोजन, इथे पण आपण 2 हायड्रोजन जॉईन करणार आहोत. अशा पद्धतीने 4 हायड्रोजन होतील. हे झालं स्ट्रेट चेन. ओके, आता यानंतर जर आपण पाहिली तर ब्युटेनची ब्रांच्ड चेन आपण ड्रॉ करू शकतो. कशी ड्रॉ करायची, तर आपल्याकडे आहेत या ठिकाणी 4 कार्बन. ओके, प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी या ठिकाणी असणार आहेत 10 हायड्रोजन. तर अशा पद्धतीने आपण ही ब्रांच्ड चेन पण तयार करू शकतो.
म्हणजेच या ठिकाणी आपण ब्युटेनसाठी स्ट्रेट चेन तयार करू शकतो, ब्रांच्ड चेन देखील तयार करू शकतो. आणि हे जे स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेनमधला डिफरन्स आहे, चेनचे प्रकार वेगळे आहेत बट त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. म्हणजे या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी आहे, आयझोमेरिझम आहे, ज्याच्यामध्ये काय असतं की स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा असतो बट मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. सो द डिफरन्स अँड इंटररिलेशनशिप इन देम वॉज इंडिकेटेड बाय नेमिंग देम ॲज एन ब्युटेन म्हणजेच नॉर्मल ब्युटेन अँड आय ब्युटेन म्हणजेच आयझोब्युटेन. म्हणजे आता हे दोघांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, स्ट्रेटचं स्ट्रक्चर वेगळं आहे आणि ब्रांच्ड चेनचं स्ट्रक्चर वेगळं आहे बट यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे कारण यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मग हे जे यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे किंवा जे इंटररिलेशनशिप आहे तर ते दाखवण्यासाठी जे नॉर्मल स्ट्रक्चर आहे स्ट्रेट चेनचं त्याला आपण एन ब्युटेन किंवा नॉर्मल ब्युटेन किंवा फक्त ब्युटेन बोलतो आणि जे ब्रांच्ड स्ट्रक्चर आता आपण पाहिलं त्याला आपण आय ब्युटेन किंवा आयझोब्युटेन बोलतो. ओके, सो हे तर झालं की त्याचं कॉमन ना. आता एखाद्या ठिकाणी ब्युटेनच आहे पण ते जर एन ब्युटेन दिलं तरी त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज होतोय का, नाही होते. मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच राहतोय, फक्त स्ट्रक्चरल फॉर्म्युला चेंज होतोय. म्हणजे ब्युटेनचं एन ब्युटेन पण नाव आहे, आयझोब्युटेन पण नाव आहे. मग एकदम परफेक्ट नाव काय, म्हणजे जरी ती ब्रांच चेनमध्ये काढली तरी त्याचं परफेक्ट नाव काय, ते सगळं आपण IUPAC नेम्समध्ये पाहणार आहोत. मग हे जे कॉमन नेम्स होते याच्यामुळे खूप कन्फ्युजन व्हायचं की नेमकं कोणाचं नाव कुठे आहे, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं वापरली जायची. त्याच्यामुळे एक असं स्टँडर्ड युनिट वापरलं गेलं नावं प्रत्येकाची कार्बन कंपाऊंडची देण्यासाठी आणि मग ती जी सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम. सो IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम पाहण्याआधी या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तर आधी आपण पाहणार आहोत. सो IUPAC नेमकं काय आहे ते तुम्हाला याच्यावरूनच कळणार आहे. फर्स्ट आहे ड्रॉ 3 स्ट्रक्चरल फॉर्म्युला हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12 मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि तुम्हाला 3 वेगवेगळे स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायचे आहेत. आता पहिलं तर तुम्ही स्ट्रेट चेन या ठिकाणी ड्रॉ करू शकता. हे आहेत 5 कार्बन, त्याला प्रत्येकाला आपण व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी जोडणार आहोत किती 12 हायड्रोजन. तुम्ही या ठिकाणी मोजू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सो हे आहेत 12 हायड्रोजन. हा झाला आपला पहिला स्ट्रक्चर. आता अजून पाहूया पुढचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर तो आपण ब्रांच्ड वेमध्ये दाखवू शकतो. 1 2 3 आहेत आपल्याकडे, इथे आहे 4 आणि इथे आपण देऊया 5th कार्बन. ओके, 5 कार्बन्स आपण ड्रॉ केलेले आहेत. तर प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी या ठिकाणी आपण घेणार आहोत हायड्रोजन. सो इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी एक हायड्रोजन आहे, इथे खाली पण एक हायड्रोजन आपल्याला द्यावा लागेल. त्याच्यानंतर आपण जरा कलर्स चेंज करूया कारण जागा आपल्याकडे जास्त नाही आहे, सो त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायला नको, त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये कलर्स चेंज करते. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा एच येणार आहे, इथे पण एच येणार आहे, इथे पण एच येणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे एक एच येणार आहे, इथे वरती एक एच येणार आहे, इथे बाजूला इथे एक एच येणार आहे आणि इथे खाली एक एच येणार आहे. आणि तुम्ही किती एच आहे तर ते काउंट करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर अशा पद्धतीने 12 एच आणि 5 कार्बन्स ड्रॉ करून आपण हा सेकंड स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढला आहे. फर्स्ट तर आपण स्ट्रेट चेन ड्रॉ केली होती, हा आहे दुसरा जो की आहे ब्रांच चेनमध्ये. तर अशाच पद्धतीने तुम्ही अजून एक काम करू शकता की हा जो कार्बन मी खाली घेतला आहे तुम्ही त्याला इथेच ठेवू शकता, फक्त एकच कार्बनवरती घेऊ शकता. असं केलं तर तुमची अजून एक प्रकारची चेन तयार होईल. परत हा जो कार्बन आहे तो तुम्ही इथे अटॅच करू शकता. असं केलं तर तुमच्या अजून एक प्रकारचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार होईल. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार करू शकता. नेक्स्ट आहे 2 तर मी तयार केले, 1 तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला कार्बनची जागा अदलबदल करायची आहे. वरती घेतली तुम्ही खाली घेऊ शकता, बाजूला घेऊ शकता. तर पुढे आहे गिव्ह द नेम्स एन पेंटेन, आय पेंटेन, निओपेंटेन टू द अबोव 3 स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता पहिलं मी जे स्ट्रेट चेनवाला दाखवलं होतं त्याला तुम्हाला एन ब्युटेन नाव द्यायचं आहे. दुसरं जे मी या ठिकाणी ब्रांचवाला दाखवलं होतं त्याला तुम्हाला आयसोब्युटेन द्यायचं आहे. आणि तुम्ही जर तुमच्या मनाने तिसरा स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार करणार आहात त्याला तुम्ही नाव देऊ शकता निओपेंटेन. आता कोणतं नाव कोणाला द्यायचं हे कसं कळणार, तर या ठिकाणी सहज आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला सेम लॉजिक वापरायचं आहे जे आपण ब्युटेनसाठी वापरलं होतं की आयझोब्युटेन आपण ब्रांचमध्ये दाखवलं होतं, एन ब्युटेन आपण स्ट्रेट चेनला दिलं होतं. तर तेच लॉजिक तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आणि नावं द्यायची आहेत. सो ड्रॉ ऑल द पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H14, गिव्ह नेम्स टू ऑल द आयझोमेरिझम आणि विच डिफिकल्टीज वर फेस्ड बाय यू वाईल नेमिंग. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की जसं आता आपण पेंटेनसोबत केलं किंवा ब्युटेनसोबत केलं तसंच तुम्हाला C6H14 म्हणजे या ठिकाणी हेक्झेन दिलेला आहे आणि हेक्झेनचे तुम्हाला वेगवेगळे स्ट्रक्चरल फॉर्म्युले ड्रॉ करायचे आहेत. आता त्याचा एक मी ड्रॉ करून देते, बाकीचे तुम्ही आरामात ड्रॉ करू शकता. आतापर्यंत आपण खूप वेळा ड्रॉ केलेले आहेत. सो हेक्झेनमध्ये जसं की 6 कार्बन्स असतात, 1 2 3 4 5 6. प्रत्येकाची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी आता मी एच लिहित नाही बसत,
जस्ट या ठिकाणी बॉन्ड्स तुम्हाला दाखवते, तुम्हाला मात्र एच लिहायचं आहे. या ठिकाणी किती असणार आहेत, एकूण 14 हायड्रोजन असणार आहेत. आता हे जे तयार झालं याला आपण सिम्पल काय म्हणणार आहोत, आय हेक्झेन. ओके, याला आपण काय नाव देणार आहोत, आय हेक्झेन. ओके, त्याच्यानंतर दुसरं आता आपण करूया. दुसरं करत असताना आपल्याला काय घ्यायचे आहेत, 6 कार्बन घ्यायचे आहेत. एक कार्बन आपण इथे घेऊया, एक इथे घेऊया, एक इथे आपण वरती घेऊ शकतो. त्याच्यानंतर किती झाले, ओके 6 झालेले आहेत. आता आपण प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन जो आहे तर तो जॉईन करणार आहोत. सो या ठिकाणी एक हायड्रोजन, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हायड्रोजन जॉईन करायचं आहे. प्रत्येकाची वॅलन्सी फुलफिल होईल अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हायड्रोजन जे आहेत तर ते जॉईन करायचे आहेत. ओके, सो अशा पद्धतीने आता हे जर हायड्रोजन तुम्ही सगळे काउंट केले तर ते एक्झॅक्टली 14च भरणार आहेत. आणि याला तुम्ही नाव देऊ शकता पहिल्यांदा तुम्ही जी एन स्ट्रेट चेन ड्रॉ केली त्याला तुम्हाला एन हेक्झेन नाव द्यायचं आहे आणि याला तुम्ही आय हेक्झेन नाव देऊ शकता. ओके, सॉरी, पहिल्यांदा जी चेन तयार केली त्याला तुम्हाला एन हेक्झेन नाव द्यायचं आहे, याला तुम्ही आय हेक्झेन नाव देऊ शकता. पण आता हे तुम्हाला कसं कळणार की एन हेक्झेन कोणाला बोलायचं किंवा आयझो हेक्झेन कोणाला बोलायचं, तर याच काही डिफिकल्टीज तुमच्यासमोर निर्माण झाल्या असतील. आणि त्याच्यामुळेच IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम एक नॉमेनक्लेचर सिस्टीम अस्तित्वात आणली गेली की सगळ्या कंपाऊंड्सला एकच नाव मिळायला पाहिजे यासाठी. सो ॲज द टाईम प्रोग्रेस, जसा वेळ पास होत गेला, द कार्बन कंपाऊंड्स बिकेम व्हेरी लार्ज इन अ नंबर अँड देअर कॉमन नेम्स कॉज्ड कन्फ्युजन. आणि जसं डिस्कवरीज लागत गेल्या, जसं नवीन नवीन शोध लागत गेले, त्याप्रमाणे कार्बन कंपाऊंड्स खूप मोठ्या संख्येमध्ये तयार होऊ लागले आणि मग त्यांना नावं देण्यासाठी खूप कन्फ्युजन होऊ लागलं. सो अ नीड वॉज फेल्ड टू हॅव अ लॉजिकल सिस्टीम एक्सेप्टेबल टू ऑल फॉर नेमिंग द कार्बन कंपाऊंड्स. आणि मग अशा एका सिस्टीमची आवश्यकता होती की जी वापरून आपण कुठल्याही कार्बन कंपाऊंडला एक असं नाव देऊ शकतो की जे सगळ्या ठिकाणी एक्सेप्टेबल आहे. आता आपण एकाला आयझोब्युटेन म्हणतोय, एकाला एन ब्युटेन म्हणतोय, त्याच वेळेस दुसऱ्या ठिकाणी आपण एन हेक्झेन म्हणतो, आयझो हेक्झेन म्हणतोय. तर हे कसं कळणार की एन हेक्झेन कोणाला बोलायचं किंवा आयझो हेक्झेन कोणाला बोलायचं आहे. तर मग हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी एक अशी सिस्टीम लॉन्च करण्यात आली की जी सगळ्यांना एक्सेप्टेबल असेल आणि कुठेही गेलं तरी त्याचं नाव त्याच पद्धतीने तयार केलं जाणार आहे. आणि ती होती IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टम. सो IUPACचं फुल फॉर्म काय आहे, IUPAC खूप वेळा ऐकले, पण हे IUPAC आहे काय, तर इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. म्हणजे ही एक युनियन आहे की प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्रीमध्ये जे प्रॉपर नॉमेनक्लेचर आहे तर ते IUPAC नॉमेनक्लेचर म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री नॉमेनक्लेचर सिस्टीम पुट फोर्थ अ नॉमेनक्लेचर सिस्टीम बेस्ड ऑन द स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड्स. मग ही जी इंटरनॅशनल युनियन आहे केमिस्ट्रीची, प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, यांनी एक प्रस्ताव मांडला की आपण यासाठी एक अशी सिस्टीम तयार करू, नॉमेनक्लेचर सिस्टीम, की ज्याच्या थ्रू दिलेली नावं ही कार्बन कंपाऊंडसाठी सगळीकडे एक्सेप्टेबल असतील. ओके, सो ही बेसिक हिस्ट्री आहे की कशा पद्धतीने IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम अस्तित्वात आली अँड इट वॉज एक्सेप्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि मग ही जी रिक्वेस्ट होती किंवा हा जो एक प्रस्ताव होता तर तो सगळीकडे एक्सेप्ट केला गेला. There is a provision in this system for giving a unique name to all the carbon compounds. आता ही अशी एक सिस्टीम आहे की प्रत्येक कार्बन कंपाऊंडला एक युनिक नेम मिळू शकतं. ओके, म्हणजे आपण स्वतः देखील ते नाव देऊ शकतो ॲज पर द सिक्वेन्स. ज्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत त्यांनी त्या फॉलो करून आपण प्रत्येक कार्बन कंपाऊंडला त्याचं स्वतःचं जे ओरिजिनल नाव आहे किंवा जे एक्सेप्टेबल नाव आहे तर ते देऊ शकतो जर आपण काही स्टेप्स फॉलो केल्या तर. अतिशय इझी येते. लेट अस सी how some straight chain compounds containing one functional group are given IUPAC names and let us also see their common names. सो आता आपल्याला यासाठी काय महत्त्वाचं आहे तर फंक्शनल ग्रुपचा चार्ट जर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल आणि जे कॉमन नेम्स आहेत मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन तर ते जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही सहजासहजी IUPAC नेम्स नॉमेनक्लेचर सिस्टीमद्वारे देऊ शकता. सो देअर आर 3 युनिट्स इन द IUPAC नेम फॉर ऑफ एनी कार्बन कंपाऊंड. पहिलं तर असतं पॅरेंट म्हणजे जे की ओरिजिनल नाव आहे. आता मिथेन काय आहे, CH4चं ओरिजिनल नाव काय आहे, मिथेन. सो मिथेन इज पॅरेंट. ओके, आता मिथेनला जर सफिक्स लावलं म्हणजे एखाद्या फंक्शनल ग्रुपचं, सपोज की या ठिकाणी क्लोरीन वापरतोय आपण, एक हायड्रोजनच्या ऐवजी आपण क्लोरीन वापरतोय. सो या ठिकाणी काय होणार आहे, क्लोरोमिथेन. ओके, म्हणजे एक क्लोरीन आपण वापरतोय. सो एक क्लोरो आपण आधी लावलं, हे काय झालं, सफिक्स झालं. आता प्रिफिक्स. आता जर आपण मिथेनच्या या ठिकाणी आपण जरा डार्क कलर घेऊया, कदाचित तुमच्या डोळ्याला प्रॉब्लेम होत असेल. सो आता या ठिकाणी आहे CH3 आणि इथे आपण क्लोरीनच्या ऐवजी काय घेतलं, जर आपण या ठिकाणी अल्कोहोल घेतलं तर याचंच काय होईल, मिथेनॉल. मग आपण शेवटी मिथॅनॉल केलं म्हणजे या ठिकाणी OL आपण जॉईन केलं. हा O आहे, हा O आहे.
हां, OL आपण या ठिकाणी जॉईन केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी हा जो आपण O जॉईन केला आणि L जॉईन केला हा आपण शेवटी जॉईन केला. मिथेनॉल शेवटी आपण जॉईन केला. मग हे शेवटी जॉईन केलं याला आपण सफिक्स बोलतो. आधी जॉईन केलं क्लोरो तर आपण त्याला प्रिफिक्स बोलणार. आता हे जस्ट एक्झाम्पल होतं. सो आधी कधी जॉईन करायचं नंतर कधी जॉईन करायचं हे कसे कळणार, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू तुम्हाला मिळणार आहेत. फक्त तुम्हाला हा रूल लक्षात ठेवायचा आहे की एखादी नॉमेनक्लेचरमध्ये आपण नावा देत असताना आधी आपण प्रिफिक्स असेल त्या प्रिफिक्स एक्स आहे या ठिकाणी हां, त्याला जर प्रिफिक्स जॉईन होत असेल तो जो कंपाऊंड आहे त्याला तर आपण प्रिफिक्स लावणार आहोत. सफिक्स जॉईन होत असेल तर सफिक्स. पॅरेंट मात्र कॉन्स्टंट राहणार आहे. सफिक्स लावला काय किंवा प्रिफिक्स लावला काय. फक्त सफिक्स लावल्यानंतर शेवटचा जो ई असतो. आता तुम्ही जर सगळ्यांची नावं पाहिलीत, आपण एकदा पाहूया. आय नो व्हिडिओ खूप स्लो होतो आहे बट तुम्हाला सगळं समजणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येकाच्या शेवटी काय आहे, ई आहे. मग जेव्हा आपण एखाद्या कार्बन कंपाऊंडला सफिक्स लावणार म्हणजे इथं शेवटी काहीतरी लावणार तेव्हा हे सगळे ई आपण उडवून टाकणार. म्हणजे या ईची काही गरज नाही आहे जेव्हा आपण शेवटी नावं लावतोय, शेवटी सफिक्स लावतोय तेव्हा. सो हे सगळे हिचे सगळे ई आहेत तर ते उडणार आहेत आणि फक्त मिथॅन आणि येथे पुढे ऑल किंवा अल काय असेल ते त्या फंक्शनल ग्रुपप्रमाणे आपण सफिक्स जॉईन करणार आहोत. सो आता आपण स्टेप्स पाहणार आहोत IUPAC नॉमेनक्लेचरच्या. पहिल्यांदा आहे an IUPAC name is given to a compound on the basis of name of its parent alkane. त्याच्या पॅरेंट अल्केनचं म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, त्याच्यानंतर आहे पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्सेन, निनॉन आणि डिकेन. ही जी त्यांची ही काय आहेत, पॅरेंट नेम आहेत, पॅरेंट अल्केन आहेत. म्हणजे याच्या आधारावरच आपल्याला सफिक्स प्रिफिक्स जे काय असेल तर आपण जोडणार आहोतच, पण हे पॅरेंट मात्र कॉन्स्टंट राहणार आहे. सो हे तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. The name of the compound is constructed by attaching appropriate suffix and prefix to the name of the parent alkane. ते जे पॅरेंट अल्केन असेल, मिथेन, इथेन जे काय असेल त्याला प्रॉपर प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून आपण त्याला नाव देऊ शकतो. सो द स्टेप्स इन द IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ स्ट्रेट चेन कंपाऊंड्स. आता पहिल्यांदा आपण काय पाहतोय, पहिलीत आहोत आपण, पहिल्यापासून पाहतोय म्हणजे नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये फक्त. सो पहिल्यांदा तर आपण स्ट्रेट चेनला नावं कशी द्यायची हे पाहणार आहोत. मग हळूहळू ब्रांच चेन, मग हळूहळू सायकलिक चेन या सगळ्यांची नावं आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण स्ट्रेट चेनला नाव कसं द्यायचं हे पाहतोय. स्टेप 1 या ठिकाणी आधी आपण पाहणार आहोत. ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द स्ट्रेट चेन अँड काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. पहिल्यांदा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा आहे. आता या ठिकाणी आपण घेऊया इथेन. ओके, छोटा पण नाही मोठा पण नाही, आपण घेऊया इथेन. इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C2H6. आता आपण याचा पहिल्यांदा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करणार आहोत. जसं स्टेप्स त्यांनी सांगितलेले आहेत त्याच स्टेप्सनी आपण कॅरी फॉरवर्ड करूया. सो आता या ठिकाणी आहेत 2 कार्बन कंपाऊंड्स, सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे या दोघांमध्ये पण. या ठिकाणी आहेत 2 कार्बन कंपाऊंड्स. ओके, आणि प्रत्येकाला या ठिकाणी जॉईन झालेला आहे एक हायड्रोजन. ओके, प्रत्येकाला या ठिकाणी एक हायड्रोजन जॉईन झालेला आहे. सो आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला किती आहे पाहिला. आता या ठिकाणी प्रत्येक कार्बन किती आहे तर तो मोजायचं आहे. किती आहेत आपल्याकडे, 2 कार्बन आहेत. ओके, सो द अल्केन विथ द सेम नंबर ऑफ द कार्बन ॲटम्स इज द पॅरेंट अल्केन ऑफ दॅट ॲटम कंपाऊंड. आता तुम्हाला माहिती आहे की 2 कार्बन कशामध्ये असतात, इथेनमध्येच असतात. कुठेही गेल्या जगावर तरी इथेनमध्येच 2 जे कार्बनचे ॲटम्स आहेत तर ते असणार आहेत. सो या ठिकाणी असणार आहे इथेन. मग 2 कार्बन ॲटम्सवरून तुम्हाला कळलं की हा जो या ठिकाणी तयार झालेला स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो कोणाचा आहे, इथेनचा आहे. सो तुम्हाला पॅरेंट मिळाला. पॅरेंट कोण आहे, इथेन आहे. ओके, पॅरेंट तुम्हाला कळलेला आहे, पॅरेंट आहे इथेन. आता त्याला सफिक्स लावायचं की प्रिफिक्स ते पण आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी पॅरेंट तुम्हाला मिळालेला आहे. राईट द नेम ऑफ दिस अल्केन. आता याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. काय आहे, इथेन नाव आहे, ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. सो नेक्स्ट, in case the carbon chain of the constant compound contains a double bond. आता या ठिकाणी जर डबल बॉन्ड असेल, आता आपण डबल बॉन्डचं पण एक एक्झाम्पल पाहूया. सपोज की या ठिकाणी आहे इथिन काय आहे, डबल बॉन्डवालं म्हणजेच C2H4 वालं. म्हणजे या ठिकाणी कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे आणि या ठिकाणी फक्त 4च हायड्रोजन इथे असणार आहेत. ओके, सो जर डबल बॉन्डवालं असेल तर एकतर ते इथिन असणार आहे. मग 2 कार्बनवरून तुम्हाला कळतंच आहे की ती इथिन असणार आहे. मग ज्याप्रमाणे बॉन्ड्स असतील त्याप्रमाणे तुम्हाला पॅरेंट आधी शोधायचं आहे की त्याचा पॅरेंट कोण आहे. ओके, सो पॅरेंट तुम्हाला सापडला. सिंगल बॉन्ड असेल तर अल्केनचा पॅरेंट शोधायचं आहे. डबल बॉन्ड असेल तर अल्किनचा पॅरेंट शोधायचं आहे. ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काइनचा पॅरेंट शोधायचा आहे. ओके, सो आफ्टर दॅट ही होती फर्स्ट स्टेप.
आता या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगितलेलं आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिला आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा तर कार्बन कंपाऊंड्समध्ये जे कार्बन ॲटम्स आहेत तर ते काउंट करायचे आहेत. आता या ठिकाणी 1 2 3 आहेत. 3 आहेत म्हटल्यानंतर काय येणार आहे, प्रोपेन. या ठिकाणी कुठेही डबल बॉन्ड नाही आहे, सो प्रोपेन झालेला आहे पॅरेंट नेम. आता इथे जर आपण पाहिलं किती कार्बन ॲटम्स आहेत, 2 आहेत. 2 म्हणजे काय होणार आहे, इथेन. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं या ठिकाणी किती आहेत, 1 2 3 आहेत. 3 आहेत म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, प्रोपेन. त्याच्यानंतर 1 2 3 आणि हा एक 4 आहे, सो ब्युटेन. नेक्स्ट जर या ठिकाणी आपण पाहिलं 1 2 3 आहेत. 3 आहेत बट दोघांमध्ये आहे डबल बॉन्ड, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रोपिन होणार आहे. आफ्टर दॅट इथे 1 2 आणि 3 आहेत बट दोघांमध्ये आहे ट्रिपल बॉन्ड, सो प्रोपाईन होणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण पॅरेंट नेम जे आहेत तर ते सगळ्यात पहिल्यांदा शोधणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहतोय स्टेप 2. स्टेप 2 आहे इफ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला कंटेन्स अ फंक्शनल ग्रुप. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा आहे फंक्शनल ग्रुप, हा आहे फंक्शनल ग्रुप, हा आहे फंक्शनल ग्रुप. म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये जर फंक्शनल ग्रुप असेल देन रिप्लेस द लास्ट लेटर ई from the parent name by the condensed name of the functional group as the suffix. Exception, the condensed name of the functional group halogen is always attached as prefix. हे सगळ्यात महत्त्वाचं एक्सेप्शन आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे की हॅलोजन जर त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप म्हणून जॉईन केला असेल तर त्याचं जे नाव आहे किंवा त्याचं जे कंडेन्स नेम असेल तर फंक्शनल ग्रुपचं तर ते आपण आधी जोडतो, प्रिफिक्स म्हणून जोडतो. ओके, सो पहिल्यांदा तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघूया की त्यांनी सांगितलेलं आहे की जर फंक्शनल ग्रुप ॲड असेल तर. सो या ठिकाणी फंक्शनल ग्रुप ॲड आहे, याचं नाव काय आहे, पॅरेंट नेम काय आहे, इथेन आहे. ओके, फंक्शनल ग्रुप कोणता ॲड आहे या ठिकाणी, OH. OH म्हणजे कोण असतं, अल्कोहोल. हे तुम्हाला कसं कळणार, तर अल्कोहोल किंवा कुठला पण फंक्शनल ग्रुप जर असेल तर त्याचं नाव तुम्हाला तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 118 वरती दिलेलं आहे की नाव असेल, स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल तर त्याचा कंडेन्स फॉर्म्युला कसा असणार किंवा हेटेरो ॲटम कोणता आहे हे सगळं तुम्हाला पेज नंबर 118च्या चार्टवरती दिलेलं आहे. सो या ठिकाणी आहे इथेन. इथेनसाठी या ठिकाणी मध्ये काय वापरलेलं आहे, फंक्शनल ग्रुप OH. OH म्हणजे काय असणार आहे, अल्कोहोल. ओके, अल्कोहोलसाठी कंडेन्स्ड फॉर्म्युला काय आहे, OH आहे. त्याच्यावरून आपल्याला काय कळलं की हे आहे अल्कोहोल. ओके, आता अल्कोहोल जर असेल तर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे की हा जो ई आहे त्याला ईला रिमूव्ह करायचा. सो आपण आता या ईला रिमूव्ह करूया आणि ईच्या ऐवजी काय लिहायचं आहे आपल्याला, तो जो अल्कोहोल आहे तर त्याचं नाव आपल्याला लिहायचं आहे. पण आपण पूर्ण अल्कोहोल लिहिणार का, तर नाही, आपण अल्कोहोलसाठी वापरतो OL. म्हणजे या ठिकाणी काय तयार झालं, इथेनॉल. झालं की IUPAC नॉमेनक्लेचरनुसार नेम तयार. म्हणजे या ठिकाणी इथेन सोबत जर या ठिकाणी OH हा फंक्शनल ग्रुप वापरला असेल तर त्याचं नाव कसं तयार होणार आहे, इथेनॉल. म्हणजे व्हॉट इज दिस इज इथेनॉल. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय CH3CH2 बॉन्ड COOH. आता COOH कोणासाठी आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी आहे. आणि या ठिकाणी किती कार्बन आहेत, 3 कार्बन आहेत. म्हणजेच पॅरेंट नेम काय आहे, प्रोपेन आहे. सो या ठिकाणी आपण लिहिणार आहोत प्रोपेन. पण या ठिकाणी फंक्शनल ग्रुप वापरलेला आहे. सो हा जो शेवटचा ई आहे त्याला करायचा आहे रिमूव्ह, ई गेला. आता या ठिकाणी कोणतं वापरलेलं आहे, कंडेन्स फॉर्म्युला COOH. म्हणजे कोणतं नाव काय आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड जर असेल तर शेवटी आपण OIC ॲसिड असं लिहितो. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी आपण आयोनिक ONIC ॲसिड. ओके, म्हणजेच या ठिकाणी प्रोपॅनिक ॲसिड होणार आहे, प्रोपॅनोइक ॲसिड. ओके, प्रोपॅनोइक ॲसिड होणार आहे याचं नाव. अशा पद्धतीने ही नॉमेनक्लेचर सिस्टीमनुसार आपण याची नावं डिसाईड करणार आहोत. सो सेकंड स्टेप कळलेली आहे. आता यांनी काय सांगितलं, एक्सेप्शनमध्ये एखाद्या कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये जर हॅलोजन असेल तर त्याचं नाव चेंज होतं. आता हॅलोजनचं एखादं एक्झाम्पल तर तुम्हाला या चार्टमध्ये नाही दिलं आहे, बट जर आपण तुमच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर पेज नंबर आय थिंक सो 123 वरती तुम्हाला अनेक एक्झाम्पल दिलेत. 122 वरती ज्या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे CH3CH2 बॉन्ड Cl. ओके, या ठिकाणी तुम्हाला हॅलोजन पाहायला मिळतोय. आता जर हॅलोजन असेल तर नावं कशी द्यायची ते पाहूया आपण. आता आधी तुम्हाला या ठिकाणी कार्बन किती आहेत ते मोजायचे आहेत. 1 आहे आणि हा 2 आहे. हा कार्बन नाही आहे, हा क्लोरीन आहे, ह्याला कार्बनमध्ये घ्यायचं नाही. सो या ठिकाणी काय आहेत, 2 कार्बन आहेत. म्हणजे पॅरेंट काय तयार झाला, इथेन तयार झाला. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की जो हॅलोजन म्हणजे जर हॅलोजन असेल तर हॅलोजन कुठे लागतं, प्रिफिक्सला लागतं, म्हणजे आधी लागतं. या ठिकाणी लागणार. मग ई काढायचा का, ई नाही काढायचा. जर आधी लागत असेल तर ई काढायचा नाही, मग ई आहे असंच राहणार. आता या ठिकाणी Cl आहे. Cl म्हणजे काय, क्लोरो. मग या ठिकाणी प्रिफिक्समध्ये काय लागणार आहे, क्लोरो. म्हणजेच या ठिकाणी आपण लिहिणार आहोत क्लोरो इथेन. ओके,
क्लोरो इथेन. हे झालं CH3CH2 बॉन्ड Cl या पूर्ण स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचं परफेक्ट नेम IUPAC नेम. ओके, सो अशा पद्धतीने सिम्पल आहे, हे किती मस्त आहे. ओके, आता आपण पाहणार आहोत थर्ड स्टेप आहे नंबर द कार्बन ॲटम्स इन द कार्बन चेन फ्रॉम वन एंड टू अदर. आता हे तर होतं की स्ट्रेट चेनला कशी नावं द्यायची. आता स्ट्रेट चेन तर आहेच, पण जर स्ट्रेट चेनसोबतच जर कुठे वरती खाली जर ते त्या ठिकाणी म्हणजे ब्रांच चेन जर असेल की वरती एखादं ॲटम जोडले, खाली एखादं ॲटम जोडले, सपोज आपण आयझोब्युटेनचं पाहिलं होतं की अशा पद्धतीने त्याला इथे एच इथेच म्हणजे असे एक ब्रांच चेन आहे. तर ब्रांच चेन असेल तर तेव्हा कशी नावं द्यायची. स्ट्रेट असेल तर इथपर्यंत विषय क्लोज, पण जर ब्रांच चेन असेल तर तिसरी स्टेप आहे ती म्हणजे नंबर द कार्बन ॲटम्स इन द कार्बन चेन फ्रॉम वन एंड टू दी अदर. म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आहे, एखादे आपण ब्रांच चेनचं एक्झाम्पल घेऊया. तुमच्याच बुकच्या नेक्स्ट पेजवरती आहे, आपण नेक्स्ट पेजवरती जाऊया जेणेकरून तुम्हाला अजून क्लिअर होईल सगळं. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी इथे मध्ये बॉन्ड आहे. ओके, इथे बॉन्ड आहे, कुठे आहे, सेकंड नंबरला बॉन्ड आहे. मग आता अशा वेळेस कसं नाव द्यायचं. स्ट्रेट चेन असेल तर कसं नाव द्यायचं तुम्हाला कळलं आहे, बट अशा वेळेस असेल तर काय करायचं, पहिल्यांदा या ठिकाणी याला नंबर द्यायचं म्हणजे 1 2 3. ओके, आता हे नंबर कुठल्या डायरेक्शनने द्यायचं, तर या डायरेक्शनने पण तुम्ही देऊ शकता किंवा अशा पद्धतीने याला 1 याला 2 याला 3 असं पण तुम्हाला ज्या हव्या त्या डायरेक्शनने तुम्ही देऊ शकता. पण लक्षात हे ठेवायचं आहे की जो बॉन्ड या ठिकाणी खाली किंवा वर कुठेही तयार होतोय तर तो बॉन्ड सगळ्यात जवळचा नंबर यायला पाहिजे. आता इथे जर तुम्ही घेतलं उलटे घेतलं काय सुलटे घेतलं काय, हा बॉन्ड 2 नंबरवरच येतोय, त्याच्यामुळे तुम्ही कसंही घ्या नंबर 2च येणार आहे. त्याच्यामुळे हा कुठल्या नंबरवर आहे, 2 नंबरवर आहे. ओके, हा नंबर तुम्हाला कळलेला आहे. कार्बन किती आहेत, 3 कार्बन आहेत. म्हणजे पॅरेंट कोण होणार आहे या ठिकाणी, प्रोपॅन होणार आहे. पॅरेंट कोण झालेला आहे, प्रोपॅन झालेला आहे. दुसऱ्या नंबरवर कोण जोडलेला आहे, OH. OH म्हणजे काय आहे, अल्कोहोल. अल्कोहोलचं साईन काय आहे, OL. आता या ठिकाणी तुम्हाला ई रिमूव्ह करायचं आहे. ईच्या ऐवजी तुम्ही काय घेणार आहात या ठिकाणी OL. पण OL किती नंबरवर आहे, 2 नंबरवर. सो तुम्हाला 2OL घ्यायचं आहे. समजलं असेल तुम्हाला, खूप फास्ट झालं. परत एकदा आपण बघूया. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, ॲज युजल कार्बन काउंट करायचे आहेत. कार्बन किती आहेत, 3. म्हणजेच या ठिकाणी पॅरेंट नेम काय झालं, बोला फास्ट काय झालं, प्रोपेन तयार झालं. ओके, पॅरेंट नेम काय तयार झालं, प्रोपेन तयार झालं. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही जी मधली स्ट्रेट चेन आहे याला 1 2 3 असं नावं द्यायची आहेत. हा जो OH जोडला आहे कुठल्या नंबरला जोडला आहे, 2 नंबरला जोडला आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 नंबर त्याची पोझिशन तयार झालेली आहे. ओके, OH कोणाचा आहे, अल्कोहोलचा आहे. नाव काय आहे, OL. अल्कोहोलसाठी आपण काय नाव घेतो, OL नाव घेतो. मग या ठिकाणी जेव्हा आपण कुठलाही फंक्शनल ग्रुप जोडतो तेव्हा आपण शेवटचा हा जो ई असतो याला काय करतो, बाहेर काढतो. सो ई गेलेला आहे. ओके, मूळ जे पॅरेंट नेम आहे त्यामधला ई गेला आहे. आता हा अल्कोहोल म्हणजेच OL किती नंबरला जोडला आहे, 2 नंबरला. सो प्रोपेन टू ओल झाला IUPAC नेम. किती मस्त ना. तर अशाच पद्धतीने आपण प्रोपेन टू OL हे IUPAC नेम दिलेलं आहे या कंपाऊंडला. तर तुम्हाला ब्रांच चेन असेल तर कसं कंपाऊंडला नाव द्यायचं हे पण आता परफेक्ट कळलं असेल. मी तुम्हाला सांगितलं तेच या ठिकाणी दिले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे वाचू शकता. आपण जस्ट आता हे सगळे एक्झाम्पल्स बघणार आहोत. सो पहिलं एक्झाम्पल आहे CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, आय नो, मला माहिती आहे, पण तरी तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ पाहायचं आहे कारण आपण पूर्ण IUPAC नेम या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. सो आता या ठिकाणी पहिल्यांदा आहे CH2 बॉन्ड OH. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, कार्बन काउंट करणार आहोत. करा काउंट, किती कार्बन आहेत, 1 आणि 2, 2 कार्बन आहे. 2 कार्बन म्हणजे काय तयार झालं, इथेन. पॅरेंट काय तयार झालेला आहे, इथेन तयार झालेला आहे. फंक्शनल ग्रुप काय आहे, OH. OH म्हणजे कोण, अल्कोहोल. अल्कोहोलचं कंडेन्स नेम काय आहे, OL. ओके, OL आहे ना, शेवटी आपण काय जोडतो, अल्कोहोल असेल तर OL जोडतो. ओके, सो आता या ठिकाणी ॲज यू नो की आपल्याला काय करावं लागतो, जेव्हा आपण सफिक्स जोडणार असतो तेव्हा हा जो ई असतो याला आपण रिमूव्ह करून टाकतो. सो ई आपण रिमूव्ह केला आहे. आता आपण ईच्या ऐवजी काय लिहिणार आहोत, OL. ओके, सो नाव काय तयार झालं, इथेनॉल. हे झालं फर्स्ट. आता आपण पाहतोय नेक्स्ट. एवढा तुम्ही कंप्लीट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कुठल्याही कंपाऊंडचा IUPAC नेम लिहिता येणार आहे कॉमन नेमवरून किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युलावरून. सो नेक्स्ट आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड Cl. काय आहे, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड Cl. कार्बन किती आहेत, 2 आहेत. ओके, कार्बनचे मॉलिक्यूल ॲटम किती आहेत, 2 आहेत. म्हणजे पॅरेंट नेम काय तयार झालं या ठिकाणी, इथेन. आता इथे तुम्ही बघितलं तर फंक्शनल ग्रुप काय आहे, Cl. Cl काय आहे, हॅलोजन आहे.
आता हॅलोजन असेल तर आपण प्रिफिक्स जोडतो की सफिक्स जोडतो, तर आपण प्रिफिक्स जोडतो. या ठिकाणी जोडतो ना आपण, सो आपण काय जोडतो, प्रिफिक्स जोडतो. मग ई काढायची गरज आहे का, नाही, म्हणजे ई तसंच राहणार, जे मूळ नाव आहे इथेन ते तसंच राहणार. आता या ठिकाणी काय आलेलं आहे, CLचं जो कंडेन्स नाव आहे ते काय आहे, क्लोरो. सो हे जे क्लोरो नाव आहे ते आपल्याला या इथेनच्या आधी जॉईन करायचं आहे. जरा मी इथली जागा रिकामी करते, सो इथे आपल्याला नाव लिहिता येईल. ओके, सो हे जे CL आहे तर CLचं नाव आता आपण इथे लिहिणार आहोत क्लोरो, म्हणजेच CHLORO. म्हणजे या पूर्ण कंपाऊंडचं नाव काय तयार झालेलं आहे, क्लोरो इथेन. ओके, सिम्पल अशा पद्धतीने याचं नाव आपण लिहिलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. खूप खूप इझी आहे. आता आपण पाहतोय थर्ड वन, Br बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. मग आता या ठिकाणी Br म्हणजे काय, तर Br म्हणजे ब्रोमाइन, जे की एक काय आहे, हॅलोजन आहे. म्हणजेच हॅलोजन असेल तर आधीच सांगते की हॅलोजनचं जे नाव असतं तर ते कुठं लागतं, आधी लागतं, म्हणजे प्रिफिक्सला लागतं. पण ब्रोमाइनचं कंडेन्स नेम काय आहे, ब्रोमो. जसं की क्लोरीनचं क्लोरो आहे, ब्रोमिनचं ब्रोमो आहे, आयोडीनचं आयडो आहे. ओके, ब्रोमो. ओके, हे झालं बेसिक. आता आपण परत बघणार आहोत. कार्बन काय आहेत, 2 आहेत. काय तयार होणार आहे, इथेन. ओके, जोडलेला कोण आहे, Br म्हणजे काय, ब्रोमाइन काय आहे, हॅलोजन असल्यामुळे कुठे जोडणार आहे तो प्रिफिक्सला. प्रिफिक्स म्हणजे काय, आधी जोडणार आहे. सो या ठिकाणी जो Br आहे जो की ब्रोमाइन आहे तर तो काय आहे, हॅलोजन आहे. त्याच्यामुळे त्याचं हे काय आहे, नाव काय आहे, ब्रोमो आहे. आता हॅलोजन असल्यामुळे या ठिकाणी ई जाईल का, नाही जाणार. फक्त या ठिकाणी बी मोठा काढायचं आहे. ब्रोमो इथेन हे नाव याचं तयार झालेलं आहे. सिम्पल. नेक्स्ट आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CHO. आता या ठिकाणी पुन्हा तुम्हाला कार्बन मोजायचे आहेत. किती आहेत, 1 2 3 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत, 3 कार्बन आहेत. 3 कार्बन म्हणजे काय तयार होणार आहे, पॅरेंट नेम प्रोपेन. आता या ठिकाणी हॅलोजन ग्रुप आहे का, तर नाही. कोणता फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे, CHO म्हणजे काय, अल्डिहाइड. अल्डिहाइडसाठी आपण कोणता कंडेन्स नेम वापरतो, आपण AL वापरतो. जसं आपण पाहिलं की अल्कोहोलसाठी आपण OL वापरतो, तसंच आपण अल्डिहाइडसाठी AL वापरतो. आता हा हॅलोजन नाही आहे, सो आपण प्रिफिक्स जोडणार का सफिक्स जोडणार, तर आपण सफिक्स म्हणजेच या ठिकाणी शेवटी जोडणार आहोत. सो लिहूया आपण याचं नाव. ई काय करायचं आहे, आपल्याला ड्रॉप करायचं आहे. ईला आपण ड्रॉप करूया. ओके, आता आपण याचं नाव लिहूया, प्रोपॅनल. ओके, सो अशा पद्धतीने याचं नाव या ठिकाणी तयार झालेलं आहे. ईला ड्रॉप केल्यानंतर हा जो कंडेन्स नाव असेल तर तो तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट आहे 5th वन, CH3 बॉन्ड COOH. आता या ठिकाणी कार्बन किती आहेत, हा एक आहे. 2 कार्बन ॲटम आहेत, म्हणजे काय तयार झालं, इथेन तयार झालं. ओके, आता या ठिकाणी COOH हे काय आहे, हॅलोजन आहे का, अजिबात नाही. त्याच्यामुळे याला प्रिफिक्स लागणार का, अजिबात नाही लागणार. मग आता COOH हा फंक्शनल ग्रुप, याचं नाव काय आहे, कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिड जर असेल तर आपण कंडेन्स नेम काय वापरतो, OIC ॲसिड. आपण कंडेन्स नेम काय वापरतो, OIC ॲसिड. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला इथेनॉइक ॲसिड लिहायचं आहे. पण त्याआधी आपण ई जो आहे तर तो इथे ड्रॉप करणार आहोत. ओके, ईला आपण ड्रॉप केलं आणि आपण लिहिणार आहोत इथेनॉइक ॲसिड. सो हे झालं या कंपाऊंडचं नाव, इथेनॉइक ॲसिड. नेक्स्ट आता आपण पाहतोय CH3 बॉन्ड NH2 आपण पाहिलं होतं. नायट्रोजन त्याचा हेटेरो ॲटम आहे आणि तो काय आहे, अमाइन आहे. तर आपण काय म्हणतो, अमाइन्स म्हणतो. पण त्याचं आपण नाव घेताना अमाइनच घेणार आहोत. एस फक्त ड्रॉप करणार, अमाइन्समधला अमाइनच घेणार आहोत. सो आता या ठिकाणी कार्बन मोजा किती आहे, सिंगल आहे. सिंगल कार्बन म्हणजे कोण, मिथेन. आता अमाइन जो की नायट्रोजनचा फंक्शनल ग्रुप आहे तर तो हॅलोजनमध्ये येतो आहे का, नाही. त्याच्यामुळे प्रिफिक्स लागणार का, नाही. काय लागणार, सफिक्स. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी हा जो मिथेन आहे याचा ई ड्रॉप करावा लागेल. ओके, आता जसं की मी तुम्हाला सांगितलं NH2साठी अमाइन वापरतात, सो मिथॅनामाइन. ओके, आपण ई ड्रॉप केलं आहे. सो या ठिकाणी मिथॅनामाइन. मी पुन्हा स्पेलिंग लिहिते कारण जरा माझी रायटिंग चांगली नाही आहे. इथॅनामाइन. ओके, सो अशा पद्धतीने इथेनामाइन तुमचा जो कंपाऊंड आहे तर तो तयार झालेला आहे. नेक्स्ट आता शेवटचा आहे CH3 बॉन्ड CO बॉन्ड CH3. किती कार्बन आहेत, पटपट काउंट करा. 3 कार्बन आहेत. 3 कार्बन म्हणजे कोण येणार आहे या ठिकाणी, प्रोपेन. ओके, कोणता फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे, CO म्हणजे काय, केटॉनचा फंक्शनल ग्रुप आहे हा.
केटॉनसाठी आपण कंडेन्स नेम काय वापरतो ONE. ओके, ONE त्याला वन म्हणा, ऑन म्हणा, काही म्हणा, त्याला आपण वापरणार आहोत ONE. ओके, सो आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा हॅलोजन आहे का, अजिबात नाही. त्याच्यामुळे आपण प्रिफिक्स जोडणार आहोत का, अजिबात नाही. आपण काय जोडणार, सफिक्स. त्याच्यामुळे ई काय करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी याचं नाव काय तयार होणार आहे, ONE, प्रोपॅनॉन. ओके, प्रोपॅनॉन ह्याचं नाव तयार होणार आहे. अशा पद्धतीने नाव तयार झालं बारसं. आता नेक्स्ट आहे पुढे. आतापर्यंत आपण स्ट्रेट चेन असेल तर कसं नाव तयार होणार हे पाहिलं, पण आता स्ट्रेट चेन नाही आहे, आता ब्रांचड चेन आहे. ब्रांच चेनचं पहिलं एक्झाम्पल मी ऑलरेडी सांगितले, परत नको, बोर होईल ना तुम्हाला. आता आपण पाहूया डायरेक्ट दुसरं एक्झाम्पल जरासं मोठं आहे, अरेवालाहीच मोठं आहे. आता एक्झाम्पल काय आहे, CH3 बॉन्ड, CH2 बॉन्ड, CH2 बॉन्ड, CH बॉन्ड, Cl बॉन्ड, CH3. Cl म्हणजे या ठिकाणी काय जोडलं आहे, हॅलोजन असेल तर नाव आपण कुठे लिहितो, प्रिफिक्सला. हे फक्त लक्षात ठेवायचं आहे, काय जोडले, हॅलोजन. पण त्याआधी आपण काउंट करणार आहोत कार्बन. किती कार्बन आहेत काउंट करा, 1 2 3 4 5 कार्बन आहेत. 5 कार्बन म्हणजे नाव काय येणार आहे याचं, पेंटेन. ओके, नाव कळलं, पॅरेंट कळला कोण आहे. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्लोरीनमधला जो C आहे तो कार्बन नसतो, त्याच्यामुळे त्याला कार्बन मानायचं नाही. ओके, सो आता या ठिकाणी तुम्हाला कळलेलं आहे की क्लोरीनमधला जो C असतो तो कार्बन नसतो, त्याला कार्बन नाही मानायचं आहे. सो एकूण कार्बन किती आहेत, 5. त्याच्यामुळे त्याला आपण नाव काय दिलेलं आहे, त्याचं पॅरेंट नेम काय आहे, पेंटेन आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी आपण याला नंबर करणार आहोत, 1 2 3 4 5. आता मी सिरियल वाईज केलेले आहेत, आता उलटे करते, 1 2 3 4 5. सिरियल वाईज असताना हा Cl कुठे जोडला आहे, 4 नंबरला जोडला आहे. उलटं केलं तर Cl कुठे जोडतो आहे, 2 नंबरला. मी आधीच सांगितलं होतं की जवळचा नंबर घ्यायचा. 2 जवळ आहे का 4 जवळ आहे, 2 जवळ आहे. जवळ म्हणजे थोडक्यात जो लहान नंबर असेल तर तो घ्यायचा. 2 जवळ आहे, त्याच्यामुळे आपण उलटं नंबरिंग करणार आहोत. आता या ठिकाणी 2 पोझिशनवरती कोण आहे, क्लोरीन जोडलेला आहे, त्याच्यामुळे आपण लिहिणार आहोत 2. क्लोरीनचं हे काय आहे, कंडेन्स नेम काय आहे, क्लोरो. आणि ॲज यू नो की आपण क्लोरो काय लावणार आहोत, प्रिफिक्स लावणार आहोत, 2 क्लोरोपेंटेन. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल असं नाव लिहायचं आहे, 2 क्लोरोपेंटेन. ओके, ई काढायची आवश्यकता नाही आहे कारण आपण या ठिकाणी प्रिफिक्स जोडतो आहे. सो हे झालं तुमचं ॲक्च्युअल नेम, बारसं झालेलं आहे. पुढचं बाळ बघूया आपण. आता आपण पाहतो या ठिकाणी तिसरी जर आपण चेन पाहिली तर ही पण कशी आहे, ब्रांचड चेनच आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं तर इथे काय आहे, C डबल बॉन्ड O आहे. आता C डबल बॉन्ड O म्हणजे C बॉन्ड O कशामध्ये असतं, केटॉनमध्ये असतं. ओके, म्हणजे या ठिकाणी कोणता फंक्शनल ग्रुप वापरलेला आहे, केटॉनचा, म्हणजे कंडेन्स नेम असणार आहे ONE. ओके, हे आधी आपण का ठरवतोय तर ते पाठ होणं अतिशय गरजेचं आहे. बाकीचं तर आपल्याला माहितीच आहे की नंबर द्यायचा, जे जवळ असेल ते घ्यायचं, त्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडायचं. पण काय जोडायचं प्रिफिक्स किंवा सफिक्स ते कळणं गरजेचं म्हणून आपण हे आधी जाणून घेतोय. ओके, सो पहिल्यांदा आपण पाहूया. या ठिकाणी जर बघितलं तर 1 2 3 4 5 नंबरिंग केलेलं आहे आपण. आता उलटं करूया. उलटं जर आपण केलं तर कितव्या स्थानावरती येतं आहे, हे दुसऱ्या स्थानावरती येतं आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी 2 सेकंड नंबरवरती कोण येतो आहे, केटॉन म्हणजेच ONE येतो आहे. फिक्स झालं. आता याचं आपण उलटे कशाही स्टेप केल्या तरी आपल्याला यायला पाहिजे म्हणून मी पहिल्यांदा आधी त्याचं फंक्शनल ग्रुप घेतलं, मग नंबरिंग घेतलं, मग कार्बन घेते. तुम्ही कसंही करू शकता, फक्त एवढंच की प्रत्येक स्टेप फॉलो झाली पाहिजे. ओके, 1 2 3 4 5 6 5 आहेत ना, 1 2 3 4 5. ओके, सो या ठिकाणी काय आहेत, 5 कार्बन आहेत. 5 कार्बन म्हणजे काय असणार आहे, रूट काय झालेला आहे, पेंटेन. ओके, पेंटेन. आता या ठिकाणी हॅलोजन आहे का तर नाही, ONE हा हॅलोजन नाही आहे, त्याच्यामुळे शेवटचा हा जो ई आहे तर तो आपण रिमूव्ह करणार आहोत. मग या ठिकाणी काय राहिलं, पेंटॅन. किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. शेवटी काय द्यायचं, ओन. म्हणजेच पेंटॅन 2 ओन हे काय झालं, याचं IUPAC नेम. ओके, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सो अशाच पद्धतीने आपण याला सॉल्व केलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काही एक्स्ट्रा दिलेले आहेत, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. बघूया आपण आपल्याला जमतं आहे का सॉल्व करायला. इथलाईन दिलेलं आहे, म्हणजेच CH2 डबल बॉन्ड CH2 आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर CC किती वेळा आहे, 2 वेळा आहे. म्हणजेच नक्कीच काय असणार आहे, पॅरेंट ह्याचा इथॅन असणार आहे. आणि याच्यामध्ये काय आहे, डबल बॉन्ड. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, जस्ट एच्या ऐवजी काय करायचं आहे, ई. कारण जर आपण डबल बॉन्ड असेल तर इथिन घेतो. म्हणजे याचं नाव काय येणार आहे, ETHENE. ओके, सो पहिल्याचं नाव लिहून घ्या कारण मी हे सगळं इरेज करणार आहे. लिहिलं असेल तुम्ही नाव. आता आपण पाहतोय दुसरं ॲसिटलाईन आहे,
HC ट्रिपल बॉन्ड CH आहे, HC ट्रिपल बॉन्ड CH आहे. किती आहेत कार्बन? 2 कार्बन आहेत, म्हणजे पुन्हा या ठिकाणी कोण आहे? इथेनच आहे. ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड याचा अर्थ या ठिकाणी आपण इथाईन घेणार आहोत. मग या ठिकाणी आपण लिहिणार आहोत इथाईन. दुसऱ्याचं नाव काय आहे? इथाईन. ओके, लिहिलं असेल. आता मी इरेज करते. नेक्स्ट आहे पुढचं ॲसिटिक ॲसिड. आय होप तुम्हाला समजतंय, फास्ट होत असलं तरी पण तुम्हाला कळतंय. नेक्स्ट आहे ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडमध्ये तुम्ही पाहिलं तर कार्बन किती आहेत या ठिकाणी? 2 आहेत, म्हणजे पॅरेंट काय होणार आहे? इथेन होणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर फंक्शनल ग्रुप काय आहे? COOH. COOH कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये असतं. कार्बोक्झिलिक ॲसिडचं कंडेन्स नेम आहे ओइक ॲसिड. मग या ठिकाणी ओइक ॲसिड हे हॅलोजन आहे का? नाही. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे सफिक्स. सफिक्स जोडताना आपण ई रिमूव्ह करतो, म्हणजेच या ठिकाणी ओरिजिनल नेम काय तयार होणार आहे? इथॅनोइक. हे ओइक ॲसिड घ्यायचं आहे, इथॅनोइक ॲसिड. ओके, इथॅनोइक ॲसिड झालेलं आहे तिसऱ्याचं नाव. ओके, आता आपण पाहतोय चौथं. मी जसं सांगितलं तसं लिहित जा, कारण मी लगेच इरेज करते, बिकॉज मला या ठिकाणी एवढी प्रॉपर सिस्टीम नाही आहे, त्याच्यामुळे मला सगळं इरेज करावं लागतं आहे. नेक्स्ट आहे मिथेलाइन अल्कोहोल. आता या ठिकाणी तुम्ही जर कंडेन्स फॉर्म्युलामध्ये पाहिलं, हे कसे आहेत? कॉमन नेम आहेत. आता आपण या नावावरून इकडे IUPAC नेम तयार करतो, जे की सगळीकडे ॲक्सेप्टेबल आहेत. म्हणजे एका कंपाऊंडचे कितीतरी कॉमन नेम असू शकतात, पण IUPAC नेम हे एकच असणार आहे एका कंपाऊंडसाठी. सो हे सगळे कॉमन नेम आहेत. आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युलापासूनच IUPAC नेम करायचं आहे, कॉमन नेमपासून नाही. सो आपण जस्ट कॉमन नेम असंच वाचतोय, माहीत असायला पाहिजे म्हणून. कॉमन नेम आहे मिथाइल अल्कोहोल. स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH3 बॉन्ड OH. कार्बन किती आहे या ठिकाणी? सिंगल कार्बन आहे, त्याच्यामुळे येणार आहे मिथेन. पॅरेंट येणार आहे मिथेन. कोणता फंक्शनल ग्रुप आहे? OH. OH कशामध्ये असतो? अल्कोहोलमध्ये असतो. अल्कोहोलचा जो कंडेन्स नेम आहे तर तो आहे OL. आता या ठिकाणी OL हे काय आहे? हॅलोजन आहे का? नाही. त्याच्यामुळे आपण ईला रिमूव्ह करणार आहोत आणि या ठिकाणी सिम्पल आपण OL लिहिणार आहोत. हे झालं आपलं चौथ्याचं नाव मिथॅनॉल. ओके, खूप इझी आहे. आतापर्यंत तुम्ही स्वतःहून सॉल्व करायला घेतलं असेल. आता आपण पाहतोय पाचवं इथाइल अल्कोहोल. कंडेन्स फॉर्म्युला आपण पाहूया. कंडेन्स फॉर्म्युलामध्ये जर कार्बन पाहिले तर फक्त 2 कार्बन आहेत, म्हणजे इथेन आहे यांचा पॅरेंट. आता जर आपण याचा फंक्शनल ग्रुप पाहिला तर OH आहे, म्हणजे पुन्हा अल्कोहोल आहे. अल्कोहोल हा हॅलोजन नाही आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे ईला आणि या ठिकाणी जोडायचा आहे OL. OL का? तर अल्कोहोलचा जो कंडेन्स नेम आहे तर तो आहे OL. सो पाचव्याचं आन्सर झालं इथॅनॉल. ओके, नेक्स्ट आहे ॲसिटल्डिहाइड. सो या ठिकाणी पहिल्यांदा आपण कार्बन मोजूया. कार्बन काय आहेत? 2 आहेत, म्हणजे या ठिकाणी पुन्हा काय येणार आहे? इथेनच येणार आहे. आता या ठिकाणी CHO म्हणजे काय? अल्डिहाइड. मग अल्डिहाइडसाठी आपण AL हे कंडेन्स नेम वापरतो. कंडेन्स नेम तुम्हाला बाय हार्ट करायचे आहेत, पेज नंबर 122 वरती दिलेले आहेत. ओके, सो AL किंवा अल्डिहाइड हा हॅलोजन नाही आहे, त्याच्यामुळे येणार आहे याला सफिक्स. सो आपण पहिल्यांदा ई रिमूव्ह करूया आणि ईच्या ऐवजी सिम्पल काय लिहायचं आहे? A फॉर ॲपल, L फॉर लेमन, इथॅनल. ओके, सो आता आपण पाहतोय सातवं आहे ॲसिटोन. किती फास्ट आपण हा चार्ट कंप्लीट केलेला आहे, याचा अर्थ तुम्हाला हे जे नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे तर ती समजलेली आहे. सो ॲसिटोनमध्ये जर आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहिला तर CH3 बॉन्ड CO बॉन्ड CH3 आहे. कार्बन किती आहेत या ठिकाणी? 3 आहेत, म्हणजे पॅरेंट येणार आहे प्रोपेन. ओके, या ठिकाणी R आहे, तुम्हाला V दिसेल कदाचित. सो इथे येणार आहे प्रोपेन. ओके, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फंक्शनल ग्रुप काय आहे? CO आहे. CO म्हणजे काय? केटॉन. केटॉन जेव्हा असेल तेव्हा आपण शेवटी काय लावतो? 1 लावतो. ओके, आता इथे तुम्ही नंबर देऊ पण शकता किंवा नंबर नाही दिले तरी पण चालणार आहेत, पण या ठिकाणी 3 आहेत ना, 1 2 3 आहेत. सो या ठिकाणी तुम्ही नंबर देऊ शकता, 1 2 3 असा नंबर देऊ शकता. ब्रांच चेनमध्ये पण तुम्ही नंबर देऊ शकता, स्ट्रेट चेनमध्ये पण तुम्ही नंबर देऊ शकता. मग आणि तुम्हाला नंबर द्यायचा आहे 1 2 3. सरळ दिला काय, उलटं दिला काय? CO सेकंड पोझिशनवरतीच येणार आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रोपॅनमधला ई तुम्हाला रिमूव्ह करायचे, कारण हा हॅलोजन नाही आहे. सो आपण इथला ई रिमूव्ह करूया. ओके, सो प्रोपेन. ओके, प्रोपेनमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? 2 लिहायचं आहे आणि या ठिकाणी काय करायचं आहे? 2 नंतर ONE लिहायचं आहे, कारण CO काय आहे? फंक्शनल ग्रुप आहे, त्याचं नाव आहे केटॉन. सो प्रोपेन टू ONE हे आपलं नाव तयार झालेलं आहे IUPAC नेम. आफ्टर दॅट आहे इथाइल मिथाइल केटॉन. कार्बन तुम्हाला मोजायचे आहेत, किती आहेत? 1 2 3 4 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? 4 कार्बन आहेत. ओके, 4 कार्बन म्हणजे नाव काय येणार आहे याचं? ब्युटेन. आता या ठिकाणी फंक्शनल ग्रुप पहा काय आहे? CO म्हणजे पुन्हा केटॉनच आहे. कितव्या नंबरला आहे? इथून दुसऱ्या नंबरला आहे, इथून तिसऱ्या नंबरला आहे. तर दुसरा छोटा आहे का तिसरा? दुसरा छोटा आहे, त्याच्यामुळे आपण सेकंड नंबर पकडूया. सेकंड नंबर 1 कोण आहे? केटॉन आहे, म्हणजेच ओन घेणार आहोत आपण.
ई काढावा लागेल कारण आपल्याला सफिक्स जोडायचा आहे. ब्युटेन 2 ओन हे झालं याचं IUPAC नेम. ओके, लिहून घेतलं असेल तुम्ही किंवा स्क्रीनशॉट काढला असेल. मी आता इरेज करते. आफ्टर दॅट आहे 9 इथाइल अमीन. आता या ठिकाणी C किती आहे, कार्बन किती आहे, 2 आहे, म्हणजे काय तयार होणार आहे, इथेन. ओके, NH2चा अर्थ काय होतो, अमाइन. ओके, पहिल्याच नंबरला आहे त्याच्यामुळे नाव द्यायची गरज नाही आहे त्याला. पहिलं आपण शक्यतो देत नाही. सो तुम्ही या ठिकाणी ई काढायचं आहे कारण हा हॅलोजन नाही आहे. सो इथॅनामाइन. ओके, अमाइन असेल तर आपण अमाइनस लिहितो, इथॅनामाइन. नेक्स्ट आहे N प्रोपाइल क्लोराईड. याचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH3 बॉन्ड CH बॉन्ड CH2 बॉन्ड Cl. C किती वेळा आलेला आहे या ठिकाणी C आलेला आहे फक्त 3 वेळा कारण क्लोरीनमधला C आपण पकडत नाही. 3 वेळा आला आहे म्हणजे पॅरेंट कोण आहे, प्रोपेन आहे. ओके, क्लोरीन कुठल्या स्टेपला लागलं आहे, फर्स्ट स्टेपला लागलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही 1 लिहिला तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी पण चालेल, ॲज यू विश. 1 लिहायचं तर लिहू शकता. क्लोरीन आहे फंक्शनल ग्रुप म्हणजे हॅलोजन आहे. हॅलोजन असेल तर सुरुवातीला नाव लागतं म्हणून या ठिकाणी 1 क्लोरोप्रोपेन. आता आपण ई नाही ड्रॉ करणार आहोत रिमूव्ह करणार आहोत कारण आपल्याला लावलेला आहे प्रिफिक्स. अशा पद्धतीने 1 क्लोरोप्रोपेन येणार आहे तुमचं याचं उत्तर. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण IUPAC नॉमेनक्लेचर पाहिलेलं आहे आणि आय होप तुम्हाला समजलं असेल कारण आपण खूप इझी वेने तिन्ही पण चार्ट्स पाहिलेले आहेत. नेक्स्ट जे आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स ते आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पुढचे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.